वसई विरार शहरात पावसाळा सुरू होता सकल भागांमध्ये पाणी साचण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। विशेषतः नाल्यांच्या शेजारी असलेल्या वस्त्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। मागील काही वर्षात वसई विरार शहरात झपाट्याने नागरीकरण झाले आहे। मोकळे भूखंड आणि नाल्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात वसाहती उभ्या राहिल्या आहेत। गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे अनेक सकल भाग, चाळी आणि नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते। त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते। यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। नालासोपारा, वसई पूर्व आणि विरार पूर्व हे शहरातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचे भाग मानले जातात। या परिसरांमध्ये पावसाचे पाणी भरल्यानंतर ते ओसरण्यासाठी अनेक तास लागतात। परिणामी रस्ते, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचून मोठ्या अडचणी निर्माण होतात। यासोबतच नाल्यातील गाळ, कचरा आणि साचलेले पाणी यामुळे दुर्गंधी पसरते। तसेच डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते। या पार्श्वभूमीवर पालिकेने नालेसफाईची कामे अधिक प्रभावीपणे करावीत, नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा भिंती उभाराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार।